श्रोतेहो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील आता आपण ऐकूयात पत्र 28वे, 1 रुपयाची जादू. प्रिय गोडोली, अनेक उत्तम आशीर्वाद. गेल्या पत्रात आपल्या घरातील कामवाली सखू मावशी व वस्तीबद्दल लिहिलं. खरंच कधीही न बोलणारी सखू वस्तीची माहिती सांगताना भरभरून बोलत होती. तिचा, तिच्या मामांजींचा व वस्तीवरील सर्वच मला खूप कौतुक वाटलं. गरीब असून, अशिक्षित असूनही माया ममतांची श्रीमंती तिच्याकडे होती. स्वयंशिस्तीचा रामबाण उपाय होता. स्वच्छतेचं बाळकडू होतं. मदत करण्याची वृत्ती होती. एकत्र घेऊन श्रमदेवतेची ती आराधना करीत असे. कष्ट योग्य दिशेने व्हावेत म्हणून सखूचे मामांजी मार्गदर्शन करीत होते. सखूने आणखी एक महत्त्वाची माहिती दिली. ती म्हणाली की वर्षातून एकदा वस्तीवर आम्ही एक सप्ताह साजरा करतो. त्यावेळेस सर्व वस्तीचा स्वयंपाक एकाच ठिकाणी होतो. आम्ही सर्वजण एकत्र जेवण करतो. प्रत्येकाने प्रत्येक दिवशी 1 रुपया यासाठी द्यावयाचा असे वर्षभरात भरपूर पैसे जमा होतात. त्यातून त्या वर्षी नवीन लग्न होऊन आलेल्या सोनांना साडी चोळी घेतली जाते. त्यांची खणा नारळाने ओटी भरली जाते. गरोदर स्त्रियांचा योग्य सन्मान केला जातो. त्या वर्षी जन्मलेल्या छोट्या चिमुकल्यांचे मुलगा मुलगी दोघांचेही कपडे देऊन कौतुक केलं जातं. वर्षभराच्या कार्याचा आढावा घेऊन पुढील वर्षी काय सुधारणा करायच्या हे ठरवलं जातं. हे सगळं ऐकून मी अवाक झाले. 100 घरांची ती वस्ती असेल, पण एका कुटुंबाप्रमाणे राहून आदर्श जीवन त्यांनी निर्माण केलं आहे. आपण स्वतःला सुशिक्षित म्हणतो, परंतु सखूबाईकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेला. एक कामवाली बाई म्हणण्यासाठी माझी जीभ धडेना. तिला मी जवळ घेतले. अगदी निसंकोचपणे मी तिची पाठ थोपटली. मला जणू आनंदाचे भरती आले होते. पटकन माझे हात कपाटापाशी गेले. परवाच दादाने आणलेली नवीन साडी बाहेर काढली. सखूबाईंची ओटी भरली. तिला जीव घातले. ती हरवून गेली. लाजून म्हणाली, तुम्हाला कसे समजले? मी म्हटलं, काय? ती हळूच म्हणाली, आजच 5वा लागलाय. हाही एक सुखद योगायोगच म्हणावा, नाही का? तुझीच सवय. श्रोते, आत्ताचं पण ऐकलत सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेल्या प्रिय गोडोलीस या पत्रमालिकेतील हे 28वे पत्र.